नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, हा TETला विचारलेला हा प्रश्न आहे. आज आपण परिसर अभ्यास पेपर 1 आणि पेपर 2साठी सुद्धा हा उपयुक्त आहे. तर बघा मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न बघा, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? तर पर्याय क्रमांक 1 बघा काय दिलं आहे, जस्त, तांबे. पर्याय क्रमांक 2 तांबे, लोखंड. पर्याय क्रमांक 3 निकेल, जस्त. आणि पर्याय क्रमांक 4 लोखंड, निकेल. असं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर पितळेची भांडी ज्या धातूने तयार होतात त्याचं मिश्रण बघा, जस्त अधिक तांबे असं असतं, तर पितळ तयार होतं. तर पर्याय क्रमांक 1 जस्त, तांबे. तर बघा स्पष्टीकरण त्यांनी काही दिलेलं आहे. तर बघा, पोलाद कसं तयार होतं, लोह अधिक कार्बन पोलाद तयार होतं. लोह अधिक कार्बन म्हणजे पोलाद तयार होतं. लोह अधिक कार्बन पोलाद. बघा दुसरा काय दिलं आहे, स्टेनलेस स्टील कसं तयार होतं ते बघा, क्रोमियम अधिक लोखंड. स्टेनलेस स्टील तयार होतं. क्रोमियम अधिक लोखंड, स्टेनलेस स्टील. क्रोमियम अधिक लोखंड, स्टेनलेस स्टील. आता पर्याय क्रमांक 3 पित्तल. आताच हा प्रश्न आपण बघितला, जस्त अधिक तांबे तेव्हा पित्तल तयार होतं. बरोबर आहे ना, जस्त अधिक तांबे पित्तल. आता बघा 22 कॅरेट सोने कसं तयार होतं, तर तांबे अधिक सोने. बघा सोन्यामध्ये 22 कॅरेट असेल तर त्याच्यामध्ये तांब्याचं मिश्रण असतं. तांबे अधिक सोने 22 कॅरेट सोनं तयार होतं. तर बघा मित्रांनो, हे पाठ करून ठेवा. हा प्रश्न विचारलेला आहे परिसर अभ्यास. तर पुढील आपण माहिती पाहूया. तर बघा, आपल्याला पुन्हा आपण परिसर अभ्यास किंवा बालमानसशास्त्र याविषयी पुढील पाठ पाहूया. तर बघा, सर्वांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद.